रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यामुळे तुम्ही लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे, काय विश्वास आहे विजय तुमचा होईल? 100%. आज पवार साहेबांना भेटला, काय चर्चा झाली? चर्चा काही नाही, त्यांनी एकूण मतदारसंघाची माहिती विचारली आणि जी माहिती माझ्याकडे होती ती मी सांगितली. काही कानमंत्र दिला का? नाही, काल मंत्र नाही दिलं त्यांनी. हे तुमच्यासाठी प्रचाराला येणार आहेत असं काही बोलणं झालं? नाही, आता त्यांच्या जे ॲडजस्टमेंट आहेत त्याप्रमाणे ते करतात. ते आले तरी लोकांना फोन केला तरी बरंचसं काम होतं. सभा आहे, सभेच्या ठिकाणी पवार साहेब येणार आहेत. नाही, त्यांची सभा आणि सभा क्लॅश होती. ते त्यांच्या दिंडोरी मतदारसंघातल्या सभेला जाणार आहेत. मी फक्त त्यांना सदिच्छा भेट द्यायला आलो. त्यांच्याकडनं काही मदतीचं आश्वासन देण्यात आलं का? मदत चालूच आहे ना. आश्वासन तर त्यांचं पहिल्यापासून आहे. उमेदवारी सर्वांनी मिळून दिलेली आहे. मदत चालूच आहे. सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नेते जोखून घेऊन काम करतात. ते मला माहीत नाही, परंतु मला उमेदवारी मिळाली आहे. आज 50 दिवस झाले. नरेंद्र मोदींना या ठिकाणी आज सभा घ्यावी लागते नाशिकमध्ये, काय वाटतं विरोधक जास्त? नाही, प्रत्येकाने त्याचं काम करायचं त्याप्रमाणे ते करतायत, तसं आपण आपलं काम करूया.